distinguished post in the political department to the high. कशी 170 वर्ष झालेलं बनवून आणि किती मोठी आहे. रिचर्ड वॅटसन आणि त्यांची डेथ झाली ती 19 जानेवारी 1830. फार मोठं आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ही जी कवर आहे तर मला एका जणांनी सांगितलं की इथे एक जे चाइल्ड आहे तर आय थिंक ते प्लेन क्रॅशमध्ये डेथ झाली तर त्याची कवर आहे ती. आणि त्याच हेटून आलो आहे. आणि बघा किती मोठा टॉम्ब आहे. ही बनवण्यात आलेली आहे 1860 मध्ये आणि त्यांची एज होती तेव्हा 52 वर्ष. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. आणि गाईज आजचा दिवस एकदम भारी आहे कारण आज काय माहिती पण सूर्याची दिशा चेंज झाली आणि आजचा जो सनलाईट आहे तो एकदम वेगळा पडला आमच्या जालन्यामध्ये. ॲक्च्युली सकाळपासून बाहेर निघलंच नाही तो आता दुपारी आलो 2 वाजेला. इतकं भारी माहोल आहे ना बाहेरचं. असं वेगळाच दिवस जाणवायला आज. एकदम शायनी डे आहे आजचा. अँड गाईज बाय द वे आजचा दिवस पण भारी आणि आजचा मूड पण भारी आहे. आणि आज ज्या जागेला व्हिजिट करायला चाललो तर ती जागा पण एकदम भारी आहे. तर सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज माय नेम इज प्रतीक एनमाळ आणि तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सो गाईज माय नेम इज प्रतीक एनमाळ आणि तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. अँड मंडे आज परत चाललो आपण आपल्या जालन्याचा एक इतिहासाचा शोध घेण्यासाठी. आणि आज ज्या ठिकाणी जातो आहे तर भरपूर जणांना ती जागा माहिती पण नसेल काहीच म्हणजे नाहीच माहिती आहे. फार क्वचित जणांना माहिती असेल फार क्वचित जणाला. तर आज त्या जागेवर जातो आणि ती जागा जी आहे तर 200 ते 250 वर्ष जुनी आहे आणि जी ब्रिटिशांच्या द्वारे बनवण्यात आलेली आहे. आता ती कुठली जागा आहे आणि त्याचा काय इतिहास आहे आता तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. आणि काही ती जागा बनेल आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये. आय थिंक 1819 1800 का 1700 ती जागा बनवण्यात आलेली आहे. तर आता त्या ठिकाणी व्हिजिट करतो आहे आता मी. सो ऑल्सो गाईस स्टे ट्यून इन माय ब्लॉग. सो गाईस बॅक इन ब्लॉग. तर मंडळी मी आलो होते त्या डेस्टिनेशनवर. अँड गाईज ही आहे ती जागा. आणि गाईज काही अशी एंट्रन्स या ठिकाणाची. आणि इथं बघू शकता काय लिहिलं आहे. बंधुजन हो, झोपे गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजान नसावे अशी आमची इच्छा आहे. ह्यासाठी यांना अशाच नाही तर अशा बाकीच्या लोकांसारख्या तुम्ही खेद करू नये. 20वा स्थळ फर्स्ट ले येसल 4:30. तर मंडळी ही आहे ती जागा. आणि गाईस बघा ही कुठली जागा आहे. स्मशानभूमी ऑब्व्हियसली. पण भरपूर जणांना ही जी जागा ही माहितीच नसेल गाईस. ॲब्सोल्युटली नसेल माहिती. आणि तुम्ही म्हणसाल मी स्मशानभूमी बघायला का आलो इथे. बट गाईस याच्या मागचा इतिहास असा आहे. ही जी स्मशानभूमी आहे ही आहे इंग्रजांची. म्हणजे जेव्हा आपल्या भारतामध्ये इंग्रज जेव्हा राज्य करत होते जेव्हा त्यांचे जे आपण म्हणू जेव्हा इंग्रज मृत व्हायचे तेव्हा त्यांना इथे आणून परत होत्या काहीच. आणि ही जी जागा आहे कमीत कमी 250 वर्ष जुनी आहे. आणि या ठिकाणी भरपूर ह्या अशा जागा आहे की जे इंग्रज लोक आहेत ब्रिटिश लोक आहेत तर त्यांना या जागेमध्ये पुरलेलं आहे. आणि आज तोच इतिहास मी इथे बघण्यासाठी आलो आहे. अँड गाईज बघा कशा आहेत ह्या. आणि ह्या फार जुन्या कबरी गाईज. आणि इथलच्या ज्या जुन्या कबरी आहेत तर त्या दाखवणार आहे मी. अशा ज्या न्यू आहे तर त्या काही दाखवणार नाही. जे ब्रिटिश आहेत तर त्यांचीच कबर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे गाईज मी. आणि बघा कशी ही जागा आहे. आणि आता फारच मोठ्याला कबरी आहे गाईज. तर फर्स्ट ॲट इथे जे सर्वात जुन्या कबरी आहेत तर त्या बघतोय मी. आणि आता फारच मोठ्याला आहे गाईज. मला वाटलं इथे मी एकटा असेल पण इथे एकटा नाही आहे. पब्लिक पण आहे इथे. ही कशी बघा. आणि इथं फारच मोठी आहे. तर या ठिकाणी जे लिहिलं आहे तुम्हाला वाचून दाखवतो. Here is lie the normal mortar remains of the Alexander's Spirus Isore, colonel in the Bengal in forces and son of the Archelaus Spears
Isco, son of the Archelaus Pierce Isco, N.E. of the elder Eldersile arrival in India in 1805, and the surviving is another his honorable master with the unwearied industries, unknowledge, ability, and event success rose through the success of the successive of the distinguished post in the political department to the high station of the representative of the British government at the court of Nagpur. Died at the Jalna on the 19th of the March 1847 in the 16th year of his age, and there is the 18th of the an unborn residence in India. अच्छा, तर या ठिकाणी जे अलेक्झांडर स्पायर्स इसो आहे तर ते आहेत, आणि त्यांची जी डेथ झाली ती कुठे गेली ती डेथ, तर 1847ला 19 मार्च 1847ला त्यांची डेथ झाली ती. तर लावा हिसाब किती जुनी ही जी कवर आहे, फार जुनी आहे गाईज, 1947 जरी म्हटलं तरी. आणि भानगड अशी की फार असं दबलं आहे आतमध्ये, तर क्लिअर रीड पण होत नाही आहे मला. तर मी प्रयत्न करते आणि करेक्ट वाचलं आहे, चुकीचं नाव वाचलं आहे मी, ते पण सांगतो. तर 1847ला ही खबर बनेल गाईस, म्हणजे ते 100 47 100 आणि 47 57 67 77 87 97 हे 150 आणि 7 17 27 150, तर 170 वर्ष जुनी ही म्हणजे कवर आहे गाईस. 170 वर्ष झाली याला बनून. कशी 170 वर्ष झाली याला बनवून, आणि किती मोठी आहे. आणि सांगायचं म्हणजे असं की ॲक्च्युली ते जालन्याचे नव्हते, त्यांना इथं आणून पुरवण्यात आलेले गाईज, आणि ते प्रायव्हेट इंडस्ट्रीचे होते, म्हणजे ऑफिसर होते ते, जे कोणी असेल तर ऑफिसर होते, आणि त्यांना इथं आणून पुरवण्यात आलेलं आहे. आणि त्यांचं नाव होतं अलेक्झांडर स्पायरस इसो रे, हॅनोवर मास्टर अनबिलिव्हेड इंडस्ट्रीज, अननॉलेज ॲबिलिटी अँड अच्छा सक्सेस ट्रूथ, म्हणजे काय काय केलं ते पण सांगितलेलं त्यांनी. इथं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये होते, तर हे होते ब्रिटिश गव्हर्नमेंट ॲट द कोर्ट ऑफ नागपूर, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट करून होते, आणि ते अगोदर नागपूरमध्ये काम करत होते. नंतर त्यांच्यावर डेथ झाली, तर इथं आणून त्यांना पुरवण्यात आलेलं आहे. आणि बघा गाईज, या ठिकाणी पण ज्या भरपूर ज्या कबरी आहे त्या आहेत गाईज, आणि या साईडला पण आहे. आणि पण बघा द सॅक्रेट, तर हे सगळं तर काही वाचत बसणार नाही मी, नाही तर फार टाईम चालला जाईल माझा. तर हे होते रिचर्ड वॅटसन, आणि त्यांची डेथ झाली ती 19 जानेवारी 1830. तर हे एक आहे. आणि सॅक्रेट काय आहे ते काही कळालं नाही, कोणाला माहीत असेल तर स्पेशल टॅगवरती तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा गाईस, त्या ठिकाणी एक राहिली, आणि असे जर प्रत्येक जर वाचत बसलो तर मी फार टाईम लागेल गाईस, कारण फार मोठा एरिया आहे, आणि जितकी माहिती होऊ शकेल इंटरेस्टिंग माहिती ती मी जमा करतो आहे. हे काय इथे द मेमरी ऑफ द लेफ्टनंट थॉमस सेमॉर विल्सन ऑन द 14th रेजिमेंट MNL, ब्रदर ऑफ द लेट इंग्लंड हेनरी विल्सन. अच्छा, आणि त्यांची डेथ झाली ती एप्रिल 1829, एज इन 21 years and 3 months. 21 वर्ष होते, जे कोणी असेल तर ब्रिटिश माणूस, ते 21 वर्षाचा होता, 21 वर्ष आणि 3 महिन्याचा. इथे पण आहे टू द मेमरी ऑफ द इंग्लिश हेनरी विल्सन. अच्छा, विल्सन फॅमिलीच आहे सगळी, तिकडे पण तिथून पण सगळी विल्सन आहे, इथं पण विल्सन आहे, विल्सनच दिसत आहे सगळीकडे.
तर फार मोठं आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ही जी कवर आहे, तर मला एखाद्यानं सांगितलं की इथे एक जे चाइल्ड आहे, तर आय थिंक ते प्लेन क्रॅशमध्ये डेथ झाली, तर त्याची कवर आहे ती. तर त्या साईडला तर काही जाणार नाही मी, कारण आपल्याला जे जुनं इतिहास तर तो शोधायचा आहे. तर आता एखाद्यानं सांगितलं मला, गाईज बाय द वे, तर ही सेमेट्री फार मोठी आहे. आणि बघा कशा आहे ह्या टॉम्स म्हणजे कवर, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला टॉम्ब म्हणतो आपण. टॉम्ब नाही, टॉम्ब, TOMB, टॉम्ब. तर हे आहेत टॉम्ब. आणि बघा गाईस कसा एरिया आहे हा. Sacred to the memory of the English R.J.R. Anderson to the Madras Engineering Hold 23rd December 1880. The age 25 and 5 months. अच्छा, महिने पण दिले आणि वर्ष पण दिलेले आहे. तर या ठिकाणी जितके पण पाहिले ना मी, तर जे 2508 मध्ये इतकेच लोक दिसायलेत मला इथे. अँड ऑल्सो काही जेव्हा ह्या जागा बघतो मी, मला एक पण असा विचार येतो की यांनी आहे ना तर 150 वर्ष जे भारतावर राज्य केलं, पण आले कुठल्या प्रांतातून आणि पुरले कुठल्या प्रांतामध्ये. बघा गाईज, ॲक्च्युली इंग्लंडचे कुठलचे पण असो, बाहेर देशातून आले आणि जालन्यामध्ये पूर्ण गेले इंडियामध्ये. म्हणजे कुठल्या देशामध्ये जन्म झाला आणि कुठं त्यांचा अंत झाला गाईज. तर हे तर फार मला विचार करतो, फार इंटरेस्टिंग वाटतं गाईज की यांची आता फॅमिली कुठे असेल, कुठं जन्म झाला, कुठं आले आणि कुठं सोडून गेले आता. आणि आय थिंक तर कोणी येत पण नसेल गाईज इथे या ठिकाणी, त्यांचं म्हणजे प्रांतामध्ये राहतात. आता हे जे सोडून गेले सगळे इंग्रज होते, तर ते आता निघून गेले. कोण येत असेल या ठिकाणी. आणि यांची हालत बघसाल ना गाईज, तर सगळे झाडं वगैरे सगळं याच्यामध्ये झालं, अस्ताव्यस्त झालं बघा हे सगळं. पण एक विचार होता काही, जन्म कुठं झाला आणि कुठं येऊन हे समाप्त झाले. कुठं राहिला इंग्लंड आणि कुठं राहिला जालना. तरी पण 4-5 हजारचा डिस्टन्स लांब आहे इथून. आणि त्यावेळेचा इतिहासच कसा असेल गाईस काय माहिती आपल्या जालन्यामध्ये. आणि मला जेव्हा कळालं की ब्रिटिश सेमेट्री आहे जालन्यामध्ये, गुजबाम्स आले गाईज मला की अशी पण जागा आहेत इतकी जुनी. आणि जेव्हा नंतर याची माहिती काढली मी, तर तेव्हा फार भारी वाटलं गाईज की अशी पण जागा आपल्या जालन्यामध्ये आहेत. आणि मला तर मुळीच माहिती नव्हती. मला तरी पण 3 दिवसाअगोदर माहिती पडली की अशी पण जागा आहे जालन्यामध्ये. तर 3 दिवसापासून शोध घेतो याचा की जागा कुठे आहे, कशी असेल. मॅपवर पण शोधलं मी, पण सहसा अशा जागा आहेत लवकर मिळत नाही. तरी पण तुमच्याकडं जर जोश असेल, तुम्ही काही पण करू शकता. तर फायनली ही जागा भेटली मला. आणि त्याच्यामध्ये पण होतं की मला एंट्री भेटेल का नाही, म्हणजे काही ह्या असतात. आता जर ह्या अंडरमध्ये आहेत तर इथे एंट्री भेटणं सहसा नॉर्मल नसतं. तरी पण या ठिकाणी आलो गाईज. चला आता पुढं जाऊ. बडबड काय राहिल्यावर तर फार टाईम जाईल तिथे. आणि त्याच हेटून आलो आहे आपण. आणि बघा किती मोठा टॉम्ब आहे. अँड ती कबर तर फारच मोठी दिसते गाईज मला. ते पण चेकआउट करू. आता इकडून जायला वाट आहे का नाही, इथे नीट रस्ता शोधावा लागेल मला. बघा गाईज कशा आहेत ह्या पण फार जुन्या कबरी आहेत गाईज. त्या साईडला पण. अँड ऑल्सो गाईज, तर या साईडला आलतो मी. आणि या ठिकाणी जे काही लोक आहे ते भेटले मला. आणि फार छान वार्तालाप झाले त्यांच्यासोबत, फार माहिती मिळाली, फार छान बोललो त्यांच्यासोबत आम्ही. आणि तर 2 नोव्हेंबरला या ठिकाणी मला इन्व्हिटेशन आलं आहे. तर त्यावेळेस इथे एक प्रोग्राम होतो आय थिंक. तर त्याची सगळी इथे तयारी चालू आहे. म्हणजे आता ज्या ठिकाणी जितके पण तुम्हाला झाडं दिसत आहेत तर सगळं साफ करणार आहे. आणि त्यावेळेस इथले जितकं पण या टॉम्स आहेत ते एकदम क्लिअर व्हिजिबल होईल. आणि आय थिंक जेव्हा ते बाकीच्या काही गोष्टी आहे ते पण एकदम क्लिअर व्हिजिबल होईल. आणि या साईडला पण सगळं कलरिंग वगैरे काम वगैरे चालू आहे. तर 2 नोव्हेंबरला या ठिकाणी वगैरे येत आपण. आणि जी अजून फार जी माहिती आहेत
तर आय थिंक मला मिळेल तेव्हा, कारण त्यावेळेस त्यांचा फार मोठा प्रोग्राम होतो या ठिकाणी. तर जसं आपण श्राद्ध म्हणतो, तर आय थिंक तर त्या टाईपचा प्रोग्राम आहे. तर त्यासाठी मला इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि फार छान माहिती मिळेल गाईस त्यावेळेस. अँड बाय द वे त्यांच्यासोबत बोलबाल केली, छान वार्तालाप केली आणि आता परत लागले आपल्या कामावर. अँड गाईस त्या साईडला राहिला तो सगळा एरिया आणि याची दुसरी साईट आहे आणि ह्या पण फार जुन्या कबरी आहे, पण याच्यावर नेम प्लेट वगैरे काही दिसत नाही आहे मला. ह्या पण न्यूली पण आहे आणि जुन्या पण आहेत, पण भानगड अशी आहे की जुन्या याच्यावर जे नेम्स आहेत तर ते काही दिसत नाही आहे मला. हे अशा पहा गाईज, पण भानगड अशी आहे अशा याच्यावर जे नाव वगैरे आहेत तर ते नाही आहेत. ही एक झाली आणि ही एक झाली. हां, या ठिकाणी आहे नाव. असे नाव शोधावं लागतात मला की कुठली आहे. अँड्रम वॅगन 1854 बनेल आहे ही. 1854 मधली टॉम. आता लावा हिसाब किती जुनी आहे. अँड काही फार मोठा एरिया आहे हा, जवळपास 2 एकरमधला एरिया आहे असं म्हणतात. 2 एकरचा एरिया आहे काही हा. इथं फार लहान वाटतोय मला. त्या साईडला भरपूर असेल त्या साईडला. आणि हा सगळी सीन. अँड गाईस त्या साईडून आलो आणि या ठिकाणी परत एक जी टॉम्ब आहे ती भेटली आणि ही आहे सर्जंट एजंट रेयस ऑफ द 19th रिग्रेव. तर ही बनवण्यात आलेली आहे 1860 आणि त्यांची एज होती तेव्हा 52 वर्ष. आणि हे टॉम्ब आहेत गाईज 1860 बनवण्यात आलेली. आणि या पण फार जुन्या आहेत गाईज या साईडला. आणि या साईडला ऑल्सो गाईज 20th रिग्रेमेंट ऑफ द 7 months and 25. अच्छा, तर चाइल्ड होते वाटतं कोणतरी हे. जर ते 7 महिन्याचे होते आणि 25 दिवसाचे होते या साईडला बघा. आणि डेट तर काही क्लिअर विजिबल होत नाही गाईज. डेट. पण आय थिंक या टॉमध्ये एक चाइल्ड होते म्हणजे जे 7 महिने आणि 25 दिवसाचं होतं. आणि बघा गाईज ही त्याची टॉम्ब. अँड गाईज बाय द वे बघा असा काही सीन आहे. आणि या साईडला जे टॉम्ब आहे, जे कबरी तर फार मोठ्या आल्या गाईज. आणि एक नोटीस केलं की जे जुने टाईपच्या ज्या कबरी आहेत म्हणजे जुन्या काळात बांधण्यात आलेल्या आहेत तर त्या फार मोठ्या बनवण्यात आलेल्या गाईज. जे ब्रिटिशमध्ये जे अधिकारी होते तर त्यांची टॉम्ब्स जे फार मोठ्या बनवण्यात आलेली आहे. अँड या सगळी सफाई चालू आहे गाईज. जाळणं आणि ती तर फार भारी वाटली गाईज मला. ही राऊंड शेपमध्ये आहेत. पण त्या ठिकाणी आता आग लावली तर तिथं तर जाणार नाही मी, कारण आग लागली तिथे. म्हणजे लावली म्हणजे साफसफाई करतात अशी ही. साफसफाई चालू आहे. आणि ह्या साईडवर आता गेलतो आपण. आणि ही एक 1820. आणि 13th रेग ऑफ द डेट 23 वर्षाचे होते. डिसेंबर 1890. तिकडे तर जाता येणार नाही, सगळे घास आहे या साईडला. 1829. आणि एक पण ऐकलं गाईज मी. आता या साईडला काय माहिती आहे का, आता जे प्रॉपर इथलचे आहेत जालन्याचे तर त्यांचे नातेवाईक येतात आणि त्यांचे जे आहेत तर सगळे नीट वगैरे क्लीन वगैरे राहतात. नेहमी फुलं वगैरे त्याच्यावर चढत राहतात. पण झालं अशा बिचाऱ्यांचे जे नातेवाईक आहे ते राहिले इंग्लंडला. ते येतच नाही इथं येऊ शकत नाही म्हणजे येतच नाही म्हणे इथे ते. तर त्यामुळे ह्या साईडला जितकं पण याचं जुन्या कबरी आहे
तर हे अशा अवस्थेमध्ये आहेत आणि म्हणजे येऊ शकत नाही ते इथे. म्हणजे हे इथं जेव्हा यांना सोडून गेले, म्हणजे इथे जेव्हा हे झाले, तर नंतर त्यांनी यूज पाहिला नाही या कबरेला म्हणे. म्हणजे यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी कधी आलेच नाही म्हणे इथे या साईडला. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या साईट आहे तर हा असाच पडेल आहे काही. आणि हा तर फार जुना एरिया आहे काही. मी आता ज्या साईडला आहे इथे, तर हा सगळ्यात जुना एरिया आहे या साईडचा. आणि इथून मी कबरीहून अंदाजा लावतो की किती जुने असेल. ज्या निवली कबरी आहेत ह्या, तर त्यांची हालत चांगली. आणि जे एकदमच जुने आहेत तर ते असे काही हाल झालेले त्याचे. आणि इथे सगळ्यात जुनी दिसली मला 1800 दिसली. तर आय थिंक 1700 पण आहेत म्हणे इथे. पण मी जितक्या पाहिलं तर 1800 पाहिले. तर 1700 आहे का अजून कुठली जुनी भेटती मला, तर ती सर्च करतो या ठिकाणी मी, की जुन्यात जुनी जी आहे टॉम ती कोणती आहे. तर 1800 म्हणजे सेंचुरीज बघतोय मी, तर 1800. तर 1700 जर सापडली तर ती सर्वात जुनी होईल. तर ती आता फाइंड करतोय. आणि काहीच बघा, सर्चिंग करत करत किती लांब आलो आहे मी. ती आहे 1818 आणि 1829. आणि त्या साईडला आय थिंक त्या साईडला पण जुने आहेत. पण या ठिकाणी घास वगैरे आहेत आणि तिथं आग लावली, तर त्या साईडला काही जाता येईल नाही मला. तर इथं जाऊन बघू. अरे नाही, जागा नाही आहे. ते पण फार जुनी. आणि त्यात आताच बघितल्या. तिकडचं जायला रस्ता एकदम नीट आहे. असं काही सीन. हा 1500-1600 पासून कमी का? अँड गाईज ह्या साईडून आपण आत्ताच गेलतो. तर परत या साईडला चाललो आहे की म्हणी. तर याच्या पलीकड पण आहेत, तर फार मोठ्या मोठ्याला आहेत गाईज. आणि तुम्ही बघू शकता गाईज की ह्या नेमकंच बघितल्या होत्या आपण. तर मला म्हणी की याच्या समोर पण आहेत. तर ह्या ज्या आहेत आय थिंक 5-6 कबरे म्हणजे जे आहेत ते बघितले आपण टॉम्स. हां, तर याच्या पलीकड पण आहे. तर आपण ही बघितली होती आणि ही एक बघितली होती. तर आता बघू पलीकड आहेत का. तर पलीकड तर म्हणजे जे मार्बल आहे तर तो फार जुनं वापरण्यात आले म्हणे. म्हणजे वेगळंच मार्बल वापरण्यात आलेलं आहे. तर आता ते बघतोय. ही पण आहे एक. ही पण फार जुनी. तरी एकदा बघू शेवटपर्यंत आपल्याला कुठली भेटती. कारण ते म्हणे की 1700 पण आहेत या साईडला. मी तर 1800 बघितली, 1700 बघितली नाही एक पण. तर ओल्डेस्ट फाईन करतो मी, ओल्डेस्ट. आता या साईडला तर दिसत तर नाही मला, तरी बघतो एकदा. हां, या साईडला आहे इकडे. हां, या साईडला आहे काहीच. आता रस्ता फाइंड करावा लागेल त्या साईडला जायला मला. इकडे आहे काही फार जुने जुने आहेत. अँड काही या साईडला आलो बघा. आणि या साईडला सगळ्यात ओल्डेस्ट आहेत म्हणे. तो 1989 ही आहे. हां, या साईडला पण आहे काही. आणि हा पूर्ण एरिया म्हणजे 2 एकरमध्ये पसरेला आहे असे पण म्हटले ते. तो 2 एकरमध्ये पसरेला हा एरिया. इथे काही नाही वगैरे नाही लिहिले. आणि इथे तर झाडं झुडपे आहेत. हां, इथे आहेत. इथे पण क्लिअर विजिबल होत नाही मला. हां, 1890, 1890. आणि मिस्टर लीह जोएल मोअर 1898.
नाही, डायड आहे 1966. हे असे काही साईट. अँड काही ही याची मागची साईट आहे आणि या साईडला तर नाही आहे काही जास्त. ह्या साईडवर आलतो आपण आणि 1-2च आहे या ठिकाणी आणि या साईडला नाही आहे काही जास्त आणि जायला रस्ता पण नाही इकडून, तर आपल्याला परत घुमवून असं आल्या वाट्याने जावं लागेल. बाय द वे, तर कसा वाटला आमचा जालन्याचा एक अद्भुत इतिहास कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथून आता चाललो आहे घरी. झालं इथं आता काही जास्त दाखवण्यासारखं नाही आहे. अँड सो गाईज, बॅक इन ब्लॉग. तर मंडळी, आपण आता गेलो ब्रिटिश सेमिटरीमध्ये, तिथून आलो घरी. अँड काय जाता आलो आहे हनुमान घाटमध्ये आणि इथं आता शांत बसलो आहे ब्रेक घेत.